नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि एकच विनंती की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन तेही प्रेस करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात बबन पोद्दार यांच्या गुंजेचा पाला या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे चांदीचे वाळे. ऐकूयात. ही वाट नागमोडी वळणं घेत पाणवठ्यावर जाणारी, तशीच पुढे स्मशानाकडे सरकणारी. दादाला इथूनच नेलं. करपलेल्या आशांना उराशी कवटाळत दादा गेला. पाणवठ्यावरनं दोन्ही खांद्यावर 2 कळशा घेऊन पाणी वाहणारा माझा कष्टाळू दादा. थंड पाण्यानं अखंड अविरत वाहणारी ती कुंडीवरची दगडी गोमुख. त्याचं आयुष्य असंच वाहिलं. कष्ट संपलेच नाहीत कधी, अगदी परवापर्यंत, तो जाईपर्यंत. जाताना भिरभिरत्या डोळ्यांनी मला विनवलं त्याने, अख्खा मला तुझ्या मांडीवर घे ग. ही दुःख फार फार बोचतायत आता. जीव घशाशी अडकतो आहे. माझ्या काळजाला कळा येतो आहेत ग. सहन नाही होत आता. छाती दडपून गेली आहे. अगदी अगदी कोणीतरी मनाचं ओझं ठेवल्यासारखं वाटतं आहे काळजावर. अक्का ग. काळीच पिसलेली आई दादाच्या उशाशी पुढे झाली. त्याचं डोकं हळूच मांडीवर घ्यायला लागली. दादानं आपला क्षीण थरथरता हात किंचितसा उचलला. नजरेनंच तो कसं तरी बोलला, मला हक्काची मांडी हवी आहे. सैरा वैरा धावणारे माझे अश्रू कुठवर बांध घालणार. शेजारच्या बाया बापड्या मुसमुसून रडत होत्या. दादाचे 4-5 मित्र त्याचा मृत्यू कुरतडलेल्या नजरेनं बघत उभे होते. आईने तोंडात पदराचा बोळा घातला होता. तिचे डोळे अखंड वाहत होते. हनुवटी थरथरत होती. धाकट्या स्वातीला मूर्छा आली होती. दादाची तीच जास्त लाडकी. माझ्याकडे बघत दादा पुन्हा एकदा पुटपुटला, हक्का ग. भारावल्यासारखी मी पुढे झाले. कापऱ्या हातांनी दादाचं मस्तक उचलून मांडीवर घेतलं. अश्रू थांबतच नव्हते. डोळ्यातलं कडत पाणी ते विस्तवासारखं. दादाच्या गालावर त्याची अखंड धार पडत होती. काळीज बांधून मी त्याची उडणारी नजर बघत होते. त्याचे भिरभिरते डोळे एका जागी ठरत नव्हते. कुणाला शोधत होते ते? छोट्याशा स्वातीला? त्याचे ओठ किंचितसे हलले. ओढलेली त्याची चर्या थोडीशी पालटली. ओल्या जखमेवरचं रक्त एकाएकी थांबावं ना तसं वाटलं माझ्या मनाला. पाणी. खोल आवाजात दादा बोलला. आईनं चमच्यात पाणी घेतलं, त्याच्या ओठांजवळ नेलं. ओठ आतल्या बाजूला मुडपत त्यांनी माझ्याकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात अश्रूंचा डोह तयार झाला होता. ओढ्यातल्या नारायण डोहात दुपारच्या प्रहरी शाळा चुकून आलेली शाळकरी पोरं डुंबावीत तशी मला त्याच्या डोळ्यात स्वाती तरंगताना दिसली. एका कोपऱ्याशी मी सुद्धा डुंबत होते. दुभंगलेली नजर किलकिली करत त्याच्याकडे बघत होते. तू दे पाणी, तो कसं तरी बोलला. आईच्या हातातल्या चमच्यानं मी 4 चमचे त्याच्या मुखात ओतले. त्याला थोडंसं बरं वाटलं. त्याचं कोरडं कपाळ कुरवाळत मी त्याच्या अकाली अर्धवट पिकलेल्या केसांमधनं हात फिरवत होते. अक्का,
त्यांनी ओठ थोडेसे विलग केले. शांत पड रे दादा थोडासा, मी कशी बशी बोलले. तू आलीस अक्का, मी जायच्या अगोदर आलीस, खूप खूप बरं वाटलं अक्का. तुझ्यासाठीच घशाशी धडका मारणारा जीव अडकवून ठेवला होता ग मी. आता सुखानं जाता येईल ग. दादाच्या ओठात कुठून बळ आलं होतं कोणास ठाऊक. औसेच्या अंधारासारखे माझे डोळे दाटले होते. तो बोलतच होता. काळजाचा कान करून मी ऐकत होते. आता सुखानं जाईन मी अक्का. आणि अक्का, तू यमुला नाही आणलंस? मला बघायचं होतं ग तिला. 1 वर्षाची झाली ना ती आता. का नाही आणलंस ग? माझ्यासाठी राहिलं, स्वातीसाठी तरी आणायचं तिला. अरे तू आजारी आहेस हे कळल्याला 15 दिवस झाले. हे पाठवायला तयारच नव्हते अजून. काल अगदीच भिजलेला निरोप आला तेव्हा मीच निघाले न सांगता. तो ऐकत होता. त्याचे डोळे तुडुंब भरले, पापण्या थरथरल्या. कपाळावर घर्मबिंदूंची जाळी तयार झाली त्याच्या. कोंदलेल्या अस्पष्ट श्वासात तो बोलला, न सांगता चालीस. आता गेल्यावर भाऊजींना सांग, दादा गेला म्हणावं आमचा. त्याला कुणीच समजून घेतलं नाही कधीच. आईने नाही, आबांनी तर कधीच नाही. तुम्ही तर त्याच्या स्वभावाचा कुठलाच पैलू ओळखला नाही म्हणावं. दादा खूप काहीसं बोलला. त्याचं डोंगरा एवढं मन बघून मला किती ठेंगण्यासारखं वाटायला लागलं. माझ्या डोळ्यांपुढे अनेक छोट्या मोठ्या टेकड्यांच्या आठवणींचा पर्वत उभा ठाकला, आकाशाला भिडणारा. आम्हा चौघींना दादा एकच. आमचा अभिमान तो. स्वातीचा खूप लाडका. दादाशिवाय स्वाती म्हणजे पाण्याशिवाय मासा. शाळेतून यायला दादाला थोडा उशीर झाला की स्वातीचा जीव खालीवर व्हायचा. डोळे त्याच्या वाटेकडे असायचे आणि म्हणायची, दादड्या मी पण येणार तुझ्याबरोबर तुझ्या शाळेत, येऊ? दादा गंभीर व्हायचा. बिचाऱ्याला स्वतःलाच वह्या पुस्तकांना कधी पैसे मिळायचे नाहीत. आबांचा स्वभाव जमदग्नीसारखा. तो 4थीत होता त्यावेळची गोष्ट. आबा म्हणाले, 1 पै मिळणार नाही पुस्तकासाठी, शाळा सोडून दे पाहिजे तर. ते शब्द दादाने किती लावून घेतले. बाजाराच्या दिवशी एका भुसार मालाच्या दुकानावर उन्हातानात बसून त्यांनी काम केलं. कष्टाची त्याला सवय होती, पण उन्हात अवजड पोतीसुद्धा उचलावी लागली त्याला. संध्याकाळी दुकान बंद करताना दुकानदारानं त्याच्या हातावर 2 आणे ठेवले. त्यातल्या अर्ध्या आण्याचे मुरमुरे आम्हा बहिणींसाठी त्यांनी आणले आणि म्हणाला, अक्का घे, माझ्या कष्टाचा खाऊ आहे. स्वातीला त्यांनी स्वतःच्या हातांनी भरवलं. आम्ही भावंडांनी तो खाऊ मिटक्या मारत संपवला. दादाचे डोळे चमकत होते त्या दिवशी. प्रत्येक आठवड्याला 1.5 आणं जमवत त्यांनी शाळा पार पाडली. आबांना त्याचं काहीच कौतुक नव्हतं. माणसाचं जीणं असंच असतं, आकाशात उंच गेलेल्या वावटळीतल्या पाचोळ्यासारखं. किती उंच जाईल कुणास ठाऊक आणि कधी खाली येईल परमेश्वर जाणे. स्वतःशी गिरक्या घेत ऋतुचक्राचं रहाटगाडगं फिरतच राहिलं. माझं लग्न सर्वस्वी दादावर अवलंबून होतं. त्यांनीच पुढाकार घेऊन ठरवलं सगळं. लग्नाच्या दिवशी सकाळी ह्यांच्या मित्रांना आंघोळीसाठी साबण मिळाला नाही वाटतं. भर मांडवात यांनी दादाचा पाणउतारा केला. ते म्हणाले, एवढ्या साध्या साध्या गोष्टीची सुद्धा व्यवस्था होऊ नये तुमच्याकडनं? बेकार कुठले?
स्वाभिमानी दादाचं मन रक्ताळल्या बोटावर दगड पडावा तसं विव्हळलं. चूक झाली हो, सांभाळून घ्या जरा, मान खाली घालून तो बोलला. मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं, पण मी काय करणार होते. मी जाताना दादाच्या डोळ्यांना खळ नव्हता. एकसारखे वाहणारे त्याचे डोळे मला सांगत होते, अक्का सांभाळून राहा ग तिकडे, अडीअडचणीला निरोप धाड हक्कानी, वाऱ्यासारखा धावत येईन मी तुझ्याकडे. मोठ्या कष्टानं त्यावेळी दादाच्या डोळ्यांपुढनं दूर झाले. स्टँडवर तर ओक्साबोक्षी रडायला लागला तो. अक्के प्रकृतीला जप म्हणाला. माझं काळीज आजारी कबुतरासारखं फडफडत होतं. उन्मळून आलं मला. कशीबशी मी त्याच्या पायाशी गेले. कृष्णासारखे त्याचे निमुळते पाय. त्यावर मी कपाळ टेकवलं. अश्रूंची एक अखंड धार त्याच्या पावलांवर पडत होती. मला उठवून छातीशी धरत दादा जास्तच रडायला लागला. मग मीच अस्पष्टशी बोलले, दादा नको काळजी करू रे, नको काळजी करू माझी, तूच सांभाळ प्रकृतीला, किती दगदग करून घेतो सारी सारखी. आणि त्याला सोडून मी निघाले. प्रवासात हे म्हणाले, स्वतःच कायमचा अडचणीत असलेला तुझा दादा दुसऱ्याला काय मदत करणार ग. हे असं का म्हणाले कोणास ठाऊक, पण मला ते फार लागलं. मुक्या डोळ्यांनी मी काहीच बोलले नाही. सगळे शब्दच थिटे झाले होते. डोळ्यांसमोरचा दादाचा चेहरा अजूनही बुबुळांसमोरनं हालत नव्हता. वाऱ्यात विरलेले त्याचे शब्द कानांवर पुन्हा पुन्हा आदळत होते, निरोपधाड हक्कानं वाऱ्यासारखा धावत येईन. दैव स्वतःभोवती उलट सुलट गिरक्या घेणाऱ्या वावटळीसारखं असतं. वेळ येईल तशी पाठ फिरवणारं, आपल्याच कलानं फिरणारं. दादाचं नशीब दगडासारखं निष्ठुर. त्यात ओलावा कधीच नसायचा. पण कोरडी मायासुद्धा मिळू नये त्याला. एक दिवस बोचऱ्या वाऱ्यासारखा निरोप आला, दादाला TB झालाय, पुण्याला हॉस्पिटलमध्ये ठेवलंय त्याला, एक दिवस भेटून जा लवकर. यांनी मला पाठवलंच नाही. उलट तो रोग आता पूर्वीसारखा राहिला नाही, धोक्याचा तर अजिबात नाही, अशा शब्दात निरोपाची उलट बोळवण केली. मी अवाक झाले. खोदून खोदून विचारलं यांना, पण पाझर फुटला नाही. कधी काळी कळलं, लग्नात दादानं यांच्या एका मित्राचा अपमान केला होता म्हणे, साबणाच्या प्रकारावरनं. त्या लुबऱ्या मित्रानं त्यांचे कान फुंकले होते, बिनबुडाच्या भांड्यासारखे. आणि काल एक अपशकुनी वादळ तो निरोप घेऊन आलं. दादाला घरी आणलंय, अत्यवस्था आहे, लगेच भेटून जा. तशीच यायला निघाले मी. यमीला सासूबाईंच्याकडेच ठेवलं, ह्यांचा रोष नको उगाच. इकडे निघताना गावातल्याच एका डोळ्याच्या माझ्या जावेनं लंगड्या शब्दात विचारलं, कुठं चाललीस, भावाला भेटायला का? का कुणास माहिती, पण तिचं ते विचारणं फार फार अपशकुनी वाटलं मला. परत फिरून घरात आले. देव्हाऱ्यातला अंगारा बरोबर घेतला, त्याला साकडं घातलं आणि निघाले. अक्का, जीभ तुटल्यासारखा दादा बोलत होता. मी भानावर येऊन त्याच्या म्लान चेहऱ्याकडे बघितलं. तो म्हणत होता, यमूला आणायचंच ग, मागच्या वेळी तिला बघायला आलो नाही म्हणून अजून राग धरलास का ग मनात? अक्का, अगं तिला मांडीवर घेतल्यावर तिच्या येवल्याच्या हातात द्यायला कोरडे अश्रूसुद्धा नव्हते ग माझ्याजवळ, अगदी सुखी आसवंसुद्धा. खरं सांगतोय अक्के, मी सगळं, अगदी स्वातीची शपथ, स्वातीच्या गळ्याची शपथ.
त्याला पुन्हा ग्लानी आली. घसा आणखीनच कोरडा पडला. काळवंडलेलं माझं मन पोखरणारा तो आणखीन एक प्रसंग. माझं पहिलं बाळणपण यांच्या हेक्यामुळे सासरीच झालं. यमीच्या बारशाला दादा आलाच नाही. त्यांना तेवढंच निमित्त. मी कधीच विसरले होते सगळं. दादानी आज फुंकर घातली त्या प्रसंगावर. ताण संपलेला तो प्रसंग पेटून निघाला. डोळ्या देखत राख व्हायला लागली त्याची. काहीच न बोलता मी कोंदलेली नजर हलवत राहिले आणि एक जोराची उचके येऊन दादाची ज्योत माझ्या मांडीवरच विझली. अगदी कायमची. मी आईने हंबरडा फोडला. देवघरात रात्रीपासून धरणं धरलेल्या अंजूची आणि पुष्पाची दातखिळी बसली. दादाचे मित्र स्फुंदून स्फुंदून रडायला लागले. कुणीतरी पुढे होऊन दादाच्या चेहऱ्यावर पांघरुण घातलं, त्याचे उघडे ओठ मिटवून. त्याला नेलं याच वाटेनं. आज त्याचा 10वा. स्मशानात गेलेली माणसं अजूनही परतलेली नव्हती. एक पोर मला बोलवायला निरोप घेऊन आलं. कावळा शिवत नव्हता. सगळे उपाय थकले होते. आई बाबा म्हणाले, अंजू पुष्पाची काळजी करू नकोस, त्यांची लग्न व्यवस्थित करू, स्वातीतही अडकू नकोस, तिला फुलासारखी जपू. सगळ्यांनी हर प्रकारे प्रयत्न केला, पण पिंडाभोवती केवळ गिरक्या घेणाऱ्या कावळ्यांना पाझर फुटला नाही. दुपार टळून गेली होती. मी जाईपर्यंत कुणीतरी एका गाईला आणलं होतं, पण तिने लांबूनच त्या नैवेद्याचा वास घेतला आणि शिंग उडवत ती परत फिरली. तिथे गेल्यावर मी हात जोडले. दादा नको रे काळजी करू कसली. आणखीनही खूप काहीसं बोलले, बाजूला झाले. एक कावळा नैवेद्याजवळ जाऊन थांबला होता. मी डोळे मिटून घेतले, पण क्षणात तो उडून गेला, न शिवता. मला भडभडून आलं. काय इच्छा राहिली असेल त्याची? कशात अडकला असेल त्याचा जीव? दादा, तुझं आयुष्य एक कोडच राहिलं रे शेवटी. मला तरी सांग, काय करू तुझ्यासाठी? एवढी भाऊबीज टाक रे माझ्या झोळीत. सांग काय करू? आणि समोर आभाळा एवढा माझा दादा मला दिसला. त्याच्या मोठाल्या डोळ्यात मी जीव ओतून बघत बसले. बुबुळाच्या एका कोपऱ्यात मला यमी दिसली. दादाचे शब्द कानावर एकदाच आदळले, यमीला आणायचंच ग. तारवटलेल्या डोळ्यांनी मी आभाळात बघतच राहिले. समोर दादाचे मोठाले डोळे आणि त्यात माझी यमी, लुटू लुटू चालणारी, दुडू दुडू धावणारी यमी. क्षणार्धात मी पुढे झाले. नैवेद्य ठेवलेल्या पत्रावळीजवळ गेले. ओल्या नजरेनं डोळे मिटून दादाला हात जोडले आणि मनात आलं ते ओठाशी पुटपुटले. 4 पावलं वळून मागे आले. तोच 2-4 कावळे पंख फडफडवत येऊन पत्रावळीजवळ बसले. क्षणभर सुन्न मनानं मी पाहिलं, काळीज रडत होतं. दादा, मी पुन्हा एकदा हात छातीशी धरले. दादा, करेन रे मी तुला सांगितलंय तसं. आता घे मुक्ती. नाही म्हणू नकोस दादड्या, घे रे मुक्ती आता. काळीज फाडून मी बोलत होते, काळजात असलेल्या मनाशीच, माझ्या लाडक्या दादाशी. पत्रावळीजवळच्या कावळ्यांनी माझं पुटपुटणं न्याहाळलं. मला भास झाला तसा क्षणभर. दादा, अरे माझ्यासाठी राहिलं, यमीसाठी तरी मुक्ती घे रे आता.
पुन्हा एकदा मी बोलले. 2 पावलं मागे सरकले. जोडलेल्या हातांवर आसवांचं पाणी वाहत होतं. मी डोळे मिटून घेतले आणि पुढच्या क्षणी त्या भातावर कावळ्यांची झुंबड पडली. काळजावर दगड ठेवून आम्ही परतलो. आल्यावर सगळ्यांनी विचारलं, कशात मागं राहिला होता ग? काय म्हणालीस तू त्याला? कुणाला काहीही सांगितलं नाही मी. संध्याकाळी घरी जायचं होतं मला. 10व्याला हे आले होते, त्यांच्याबरोबर लगेच परतायचं होतं. हो, आजच. दादाच्या नावानं चांदीचे वाळे करून यमीच्या पायात घालायचे होते. यमीचे पाय, चांदीचे वाळे तिच्या मामाला मी वचन दिलं होतं. त्यानंच साकडं घातलं होतं मुक्ती घेण्यासाठी. आणि त्याला बोलल्याप्रमाणे यमीच्या पायात मी वाळे करून घातले चांदीचे, इवलेसे. तिच्या लाडक्या मामानं सांगितलेले. दुडूदुडू धावताना कधी कधी यमी विचारते, आई, हे वाळे देणारा माझा मामा कुठे आहे ग? पाझरत्या डोळ्यांनी मी सांगते, अगं लांब गेलाय ग तो, देवाच्या घरी. म्हणजे आभाळात गेला? हो ग. कधी येणार आहे ग परत? आज येईल बरं रात्री. म्हणजे तो चांदो मामा का ग, गोल गोल? नाही ग छकुले, त्याच्यासारखाच दुसरा मामा, त्याच्या एवढाच. आज नक्की येईल? होय रे छब्या, बघा येईल बरं. आई ग, मामा आल्यावर ना त्याच्याकडून मला आणखीन एक पैंजणसुद्धा मागून घेणार आहे मी, छुम छुम वाजणार. माझे डोळे वाहायला लागतात पूर आल्यासारखे. आभाळात ढगाआडून माझा दादा कुंद डोळ्यांनी बघतच असतो. म्हणतो, अक्का, अक्का ग. काय रे दादा? नाही नाही, दादड्या म्हण आधी. दादड्या. अक्का, एक ऐकशील माझं? काय करू तुझ्यासाठी सांगणार आहे? माझ्यासाठी एकच कर वेडाबाई, करशील? अरे सांग तर खरं. अक्का, यमीला एक पैंजण. पैंजण? कर ग तिला, छुन छुन वाजणार. यमीचे डोळे मामाला शोधतच राहतात अवघ्या आकाशात. क्षणार्धात टपोऱ्या थेंबांना सुरुवात होते. अंगणात जाऊन यमी नाचत बसते. अंगाऱ्या भिंगाऱ्या करता करता न शिकवलेल्या ओळी म्हणू लागते, लाडक्या मामा ये रे, मला पप्पी दे रे. तिला आत बोलवावंसच वाटत नाही. चिंब भिजल्यावर जवळ येऊन म्हणते, आई, मामा येतच नाहीये ग, कितीदा बोलवलं तरी. आभाळात माझा दादा पाठमोरा जाताना मला दिसतो. अगदी जाताना होताना तसाच. गंभीर चेहऱ्याचा माझा दादा. यमी माझ्या मांडीवर झोपलेली असते, मामाच्या नावाचा जप करत. पाठमोरा दादा एकाएकी वळतो आणि म्हणतो, आमची छकुली झोपली बरं का अक्के, तिला पैंजण आणायला विसरू नकोस. उद्याच आण, छुम छुम वाजणारं पैंजण. उद्या नक्की आण.